कंत्राटीकरण शिक्षण वाचवा, शिक्षण वाचवा, 100% शिक्षक भरती, 100% शिक्षक भरती। पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्य शासनाने जी भरती प्रक्रिया सुरू केली आहे त्याला कमालीचा प्रत्येक भरती प्रक्रियेत उशीर होतोय आणि त्याच अनुषंगाने संच मान्यता असेल, बिंदू नामावली असेल, ही प्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणावर किचकट आहे आणि अशा स्थितीत सर्व स्थानिक जिल्हा परिषदा यावर संथ गतीने काम करतायत। त्याला कुठेतरी गती यावी यासाठी आंदोलनाची तर मालिका सुरूच आहे, परंतु स्थानिक लेवलला महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यात 358 तालुक्यात आणि एटीसी असतील, आदिवासी विकासचे 4, त्यानंतर 29 प्रकल्प कार्यालय असतील, महानगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, इव्हन सगळीकडे हे निवेदनाची मोहीम हे मुलं राबवत आहेत। परंतु शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे स्थानिक लेवलला सुद्धा कमालीची उदासीनता दिसतीये। तर त्यामुळे वारंवार फक्त आम्ही निवेदनाच्या माध्यमातून यांना सांगतोय की ही प्रक्रिया होईल तेवढ्या लवकर करा, कारण ही प्रक्रिया जर लवकर केली परिणामी या बेरोजगार गुणवत्तापूर्ण उमेदवारांना न्याय मिळणार आणि राज्यातले जे शाळा बंद पडत आहेत, राज्यातल्या विद्यार्थ्यांना जे गुणवत्ताहीन शिक्षण मिळतंय ते कुठेतरी थांबणार आहे। म्हणजे दोन्हीकडून एकतर युवकांना न्याय मिळेल आणि राज्यातील विद्यार्थ्यांना सुद्धा परिपूर्ण शिक्षक मिळतील। तर ही मागणी घेऊन आम्ही वारंवार आंदोलनाच्या माध्यमातून लढत आलोय। तुमची मागणी जर मान्य झाली नाही तर पुढचं पाऊल काय? कालच्या वेळी 10 दिवसापूर्वी एक राज्यव्यापी आंदोलन छेडले, पण त्या आंदोलन धरणे आंदोलनाच्या माध्यमातून होते। तर ही अन्यायाची मालिका अशीच जर वारंवार सुरू राहिली तर ह्या मुलांवर अन्यायाची जाणीव होईल, अन्यायाच्या जाणीवेचे रूपांतर आक्रोशात होईल आणि परिणामी व्यवस्थेच्या विरोधात असंविधानिक मार्गाने सुद्धा लढले तरी येत्या दिवसात पाहायला मिळेल। ठीक आहे, हे टीईटीचे परीक्षा झाले, त्याचे निकाल आले, निकाल येऊनही जागा शिक्षकाची जागा का भरत याचा मूळ कारण कसं आहे? शिक्षण मंत्री वारंवार अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल का हिवाळी अधिवेशन असेल, शिक्षण मंत्र्याचा इव्हन प्रशासकीय यंत्रणेचा सपाटा असतो, शिक्षक भरती लवकरच करणार, शिक्षक भरती लवकरच करणार, परंतु स्थानिक लेवलला चित्र खूप मोठं आहे। इथे यांच्या संच मान्यता पूर्ण नाहीत, बिंदू नामावली पूर्ण नाही, मावकडे अजून प्रस्ताव गेलेले नाहीत। अनेक महाराष्ट्रामध्ये खाजगी शैक्षणिक संस्था अनुदानित, विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित 17,000च्या वर आहेत। परिस्थिती बघायला गेलं तर स्थानिक लेवलला खूप मोठी विदारक आहे, परंतु शिक्षण मंत्री हास्यास्पद विनोदी गोष्ट आहे। हा एकतर मला वाटते महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेसोबत केलेला खूप मोठा विनोद आहे। त्यांनी सांगतायत की आम्ही शिक्षक भरती करतोय, जबाबदार विधिमंडळाच्या विधान परिषद आणि विधानसभेच्या दोन्ही सभागृहात एवढ्या जबाबदार आणि धोरणात्मक पदावर बसलेली व्यक्ती असं बोलूच कसे शकते? हाच खूप मोठा संशोधनाचा विषय आहे।